हाय गाईज अँड लुक, मी लावलेल्या झुकिनीला फुलं आलेत आणि त्याच्याच मागे झुकिनी ही आली आहे. खूप झपाट्याने वाढणारं हे पीक आहे आणि शेत तयार करण्यापासूनचे मी व्हिडिओ बनवलेत. जर व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा. आता आम्ही स्टिकी ट्रॅप लावणार आहेत आणि हे कशासाठी की मावा, पांढरी माशी, बुरशी, काय म्हणतात अजून तुडतुडे किंवा असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे किडे जे असतात ना ते इथे होऊ नये फळांवरती जास्त प्रमाणात. त्यामुळे मग आपण हे करतोय. आणि तुम्ही पाला बघा केवढा मोठा झालाय. वाव. आणि भरपूर फवारण्या आहेत आता इथून पुढे. त्यातली त्यात हे करतोय आता. घ्या. आता हे असं आपण काडी लावली आहे आणि या काडीवरती लावणार. हे वाऱ्याने हलणार नाही ना. एक लावून बघूयात सॅम्पल. चिकट आहे ना हे. एकात किती आहेत? 25 असतील. पूर्ण काढा ना. कदाचित हे याचा स्मेल असेल जरासा आणि त्याच्यामुळे किडका याच्यावरती येऊन बसत असतील. बघू हे पुढचं नावाचं. याच्यावरती MRP 250 रुपीज लिहिली आहे. तर आता शेवटी आपण असंही खर्च काढूयातच. किती काय काय होतं, कशाचं काय लावून घ्यायला पाहिजे होतं ना. नाही डायरेक्ट चिकटवायचं. आमच्या आजी म्हणजे एकदम प्रो बघा. आता आजी मला असं ते फिट करून देत आहेत आणि मी हे नेऊन लावतीये. अजिबात किडकं नाही झाली पाहिजेत. आणि तुम्ही जर आत्ता प्रोग्रेस बघितली ना तर फुलं लागलेत आणि मागे झुकिनी पण आली आहे. फळ लवकरच येईल. त्याच्यामुळे फार भारी दिसतंय हे. आणि आता प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहेत फळासाठी. तर त्याची प्रोसेस आपण चालू केली आहे. फिट झालंय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. मी आता झुकिनीच्या शेतामध्ये आणि प्रचंड भारी अशी वाढ झाली आहे. काकडीपेक्षा पण खूप झपाट्याने आणि पटकन वाढतं. तर इकडे तुम्हाला मी दाखवते की कसं फळ आलंय. सी वाव. आणि फुलं पण भरपूर. इथे एक लागलंय, तिकडून एक आहे. मे बी या फुलाच्या नंतर मागून पण एक झुकिनी येईल. खूप छान वाढ झाली आहे. म्हणजे साईज बघा. काल मी बघितलं तर एकदम नुकतंच असे छोटे छोटेच होते आणि आहेत तसे छोटे इथे. पण हे 4-5 दिवसातच तोडायला येईल लगेच. बापरे. आणि इकडे तर बघा आता. हे बघा इथे किती सुंदर दिसतंय हे. इथे खाली झुकिनी आहे आणि वरती फुल आहे. वाव. खूप छान दिसतंय. तिकडून एक झुकिनी आहे. मस्त. आता लवकरच तोडायला येतंय आणि आपण हार्वेस्टिंग करूयात लवकरच. हे बघा काय भारी झुकिनी यायला सुरुवात झाली आहे. वाव. आणि खूप फुलं लागलेत. खूप खूप सुंदर दिसतंय. सगळीकडे आहेत. हे बघा इथे पण बघा छोटीशी झुकिनी कशी आली आहे. आणि इथे बघा. चला म्हणजे आपलं हे सक्सेसफुल होणारे म्हणायला हरकत नाही. कारण की हार्वेस्टिंग एक जवळपास 4-5 दिवसातच चालू होईल. हे बघा या साईजची सध्या झुकिनी आहे आणि फारच सुंदर यार. आणि याचे पानं तर यार काय मोठे होतात. मी पहिल्यांदाच तसं झुकिनीचं प्लांट बघितलंय हे रोपटं. पण फार सुंदर मस्तच. तर आज दुसरा दिवस आहे की आपण हे ट्रॅप फिट करतोय. भरपूर सारे लाकडं आणलेत
आणि आज हे संपवायचंय काम, कारण की फवारण्या खूप आहे तिथून पुढे, त्याच्यामुळे हे पटपट केलं पाहिजे. आणि आता फळ लागलंय जुकिनीला, म्हणजे जुकिनी आलीये, सो त्यामुळे जरा स्पीड वाढवलं पाहिजे आणि हे पटपट केलं पाहिजे. तर हे बघा, खूप खूप किचकट असतात. मी पहिल्यांदाच हे फिट करतेय, पण असं म्हणतात की हाताला तेल लावायचं आणि मग हे तुम्ही फिट करायचं. तर आम्ही असं फुल जुगाड केलाय, आंब्याचे लाकडं आणलेत आणि त्याच्यावरती हे असे तारेने फिट करतोय. कशी वाटली आमची आयडिया? हे बघा, असे तारेने एकदम फिट करून घ्यायचे. आणि रेडी आहे आपलं स्टिकी ट्रॅप. ठिबकचा पाईप बघून व्यवस्थित लावावं लागणार आहे. फार सोपं काम आहे यार हे, फक्त सेट करत जायचं. भरपूर गॅप वरती लावलंय. जर खूप शिल्लक राहिले तर आपण अजून जवळ जवळ लावूयात, कारण की दोनच पॅकेट आहेत. स्टिकी ट्रॅप लावल्याचा एक फायदा आपल्याला होणार आहे की जे किडकं होत आहेत ना ती होणार नाहीयेत. आणि आमच्याकडे तरी हे सेकंड टाइम यूज करतायत. एकदा कलिंगडसाठी वापरलेलं असं आजी म्हणतायत, जे की मलाही नाही आठवते. पण तुमच्याकडे कोणत्या कोणत्या पिकांसाठी हे वापरतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याचा अजून काय फायदा असतो किंवा याला सप्लिमेंटरी अजून काही असतं का, किंवा याबद्दल काही नॉलेज असो जरा सुचवा, सांगा. आणि हे खूप सोपं काम आहे यार. आणि तार घेऊन जर केलं ना तर अजूनच सोपं आहे. तर आपले हात खूप याला लागता कामा नये, नाहीतर सगळे हाताचेच डाग याच्यावर पडतील. परफेक्ट. आणि खरोखर किडकं बसतात. मी तुम्हाला काल जे आम्ही फिट केलेले ना ते वाले दाखवते. एकदम असे छोटे छोटे किडकं आहेत बसलेले त्याच्यावरती. सो हे फायदेशीर आहे खूप. आता आपण चेरी टोमॅटो मध्ये सुद्धा लावतोय. आणि चेरी टोमॅटो तसं यायला अजून 60 डेज आहेत. 60 दिवसांनंतर हार्वेस्टिंग याचं चालू होतं असं म्हणतात. आणि रोपं तुम्ही बघा फार छान आलेत, हिरवेगार आणि मस्त फुटलेत. म्हणजे मला एवढं एक्सपेक्टेड नव्हतं, कारण की रोपांची क्वालिटी खूप खराब दिलेली आपल्याला. पण ठीक आहे, नॉट बॅड. पुढं गेली ती रोपं लावण्यापासून. पण एकदा या बेडवर लावल्यानंतर फार छान आलेत. आणि आता इथे पण लावूयात आपण. हे टोटल खरं बघायला गेलं तर हे 50 आहेत आणि 40च गरजेचे होते, पण आपण 10 थोडे एक्स्ट्रा लावलेत. तर छान दिसतंय हे लावल्यावरती. हे बघा, काल हे लावलेलं होतं आणि कसे याच्यावरती किडकं बसलेत. खूप छोटे छोटे आहेत. म्हणजे हे लावणं खरंच खूप गरजेचं आहे. हे बघा केवढी केवढीशी किडकं आहेत.
इकडे पण आहे. बापरे, एका रात्रीतच एवढे किडकं सेट झालेत याच्यावरती. हे बघा.